मराठी भाषा वाचवा मोहीम ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आशा करते की तुम्ही आणि तुमचे कुटुंब छान सुदृढ आणि आनंदित आहात आणि तुम्ही सगळे आपले आयुष्य अगदी मजेत आणि उत्तमपणे जगत पुढे जात आहात. हा फक्त एक चॅनल नसून प्रत्येक मराठी माणसासाठी एक कुटुंब आहे आणि तुम्ही या कुटुंबाचे सदस्य आहात. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यासाठी मी तुमचे खूप आभारी आहे. हा चॅनल पुढे नेण्यासाठी तुमचे योगदान खूप मोठे आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. चला तर जास्त वेळ वाया न घालवता आजच्या कथेला सुरुवात करूया. संतोष चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. त्याचे वडील अण्णासाहेब खेडेगावात राहत होते. तेथे 10वी नंतर शिक्षणाची सोय नव्हती. त्यांची मुलगी नर्मदा ही शहरात राहत होती. मुलीचे यजमान भाऊसाहेब यांचे व अण्णासाहेबांचा मुलगा व वडील यांसारखे सख्य होते. संतोष व त्याची ताई नर्मदा भाऊसाहेबांची पत्नी यांच्या वयात बराच फरक होता. नर्मदा पहिले अपत्य होते तर संतोष शेवटचे अपत्य होते. शेंडेपड होते. जवळजवळ 14 वर्षांचा फरक होता दोघांमध्ये. भाऊसाहेब संतोषपेक्षा जवळजवळ 18 वर्षांनी मोठे होते. संतोष भाऊसाहेबांना व नर्मदेला मुलासारखाच होता. गावात किंवा गावाच्या जवळपास पुढील शिक्षणाची सोय नसल्यामुळे उच्च शिक्षणासाठी तो शहरात भाऊसाहेबांकडे आला. भाऊसाहेबांकडे तो घरच्यासारखाच राहत होता. ताईकडे त्याला कधीही परकेपणा वाटत नसे. भाऊसाहेबांची बहीणसुद्धा श्रद्धा गावातच राहत होती. तिचे व भाऊसाहेबांचे बहीण भावाचे मेतकूट होते. वारंवार ती भाऊसाहेबांकडे येत असे. श्रद्धाचे यजमान बऱ्याच वेळा फिरतीवर असत. श्रद्धाच्या घरी तिची भावजय, तिची मुले, इतर काही नातेवाईक असा मोठा पसारा होता. श्रद्धा तिथे खोडात राहण्यापेक्षा सर्वांच्या संमतीने भाऊसाहेबांकडे राहण्यासाठी 2-3 आठवडे सहज येत असे. श्रद्धा घरात नसली तर तिच्या भावजयला जास्त मोकळे वाटत असे. त्यामुळे श्रद्धा व तिची भावजय दोघेही श्रद्धा माहेरी आली की खुशीत असत. दोघींनाही मन मोकळे वाटत असे. घर गावातच असल्यामुळे मुलांची शाळेत जाण्याची गैरसोय होत नसे. मुले शाळेत तिकडून घरून जाण्याऐवजी इकडून आजोळून भाऊसाहेबांकडून जात असत. श्रद्धा अशीच एकदा आपल्या मुलांना घेऊन भाऊंकडे राहण्यासाठी आली होती. त्यावेळी संतोष नुकताच भाऊंकडे आला होता. आत्याबरोबर, अर्थात तिची मुलगी मेघनाही आली होती. त्यावेळी मेघनाचे वय जेमतेम 8 वर्षे असावे. भाऊंची मुले संतोषला मामा म्हणत
त्यामुळे श्रद्धाची मुलेही संतोषला मामा म्हणत असत. यावेळी एक लहान मुलगी म्हणून ती संतोषच्या खिसगंतीतही नव्हती. संतोष 12वी झाला. मेघना आता 10 वर्षाची झाली होती. मुली लवकर मोठ्या होतात, शहाण्याही होतात. काही मुली उफाळ्याच्या असतात. मेघना त्यातील एक होती. ती जरी 10 वर्षाची असली तरी 12-13 वर्षांची दिसत असे. आता कुणाच्याही डोळ्यात ती भरू लागली. संतोषला तिचे अस्तित्व जाणवू लागले. गावातच असल्यामुळे अधूनमधून ती कधी आईबरोबर तर कधी एकटीच भाऊसाहेबांकडे येत असे. तसे दोघांमध्ये 8-9 वर्षाचे अंतर होते. संतोष दिसायला 4 चौघांसारखाच होता, पण तो तैलबुद्धीचा होता. त्याच्या चेहऱ्यावर बुद्धीचे तेज दिसत असे. संतोष जरा जास्तच उंच होता. 5 फूट 10 इंच इतकी त्याची उंची असावी. आणि मेघना शिडशिडीत बारकुंडी होती. दोघांमध्ये तसे मॅचिंग काहीही नव्हते. संतोष चांगला गोरा होता. मेघना नावाप्रमाणे सावळी होती. रंग, उंची, जाडी, वय कुठेही जोडा मॅचिंग वाटत नव्हता. उंच लोकांना पाठीत किंचित पोक काढून चालायची बऱ्याच वेळा सवय असते. संतोष त्याला अपवाद नव्हता. तरीही मेघना आपल्या परीने आकर्षक होती. तिचे केस काळेभोर व लांब सडक होते. नाक धारदार, डोळे पाणीदार, दात पांढरे शुभ्र, एकसारखे. त्वचा मुलायम व तजेलदार होती. ज्यांची त्वचा मुलायम असते अशा मुली सावळ्या असल्या तरी बऱ्याच उजळ वाटतात. मेघना त्यातीलच एक होती. मेघनाच्या मानाने संतोष जरी गोरा आणि उंच असला तरी त्याच्या चेहऱ्यावर किंचित बावळटपणाची झाक होती. तो विलक्षण बुद्धिमान होता. कोणतेही विषय समजण्याची त्याची शक्ती दांडगी होती. आकलन शक्ती तीव्र होती. एवढेच नव्हे तर कोणतीही गोष्ट समजून सांगण्याची कला त्याला अवगत होती. दुसऱ्यांच्या बौद्धिक पातळीवर जात योग्य शब्दरचना करीत तो एखादा मुद्दा समजावून सांगत असे. त्याला असे करताना पाहून गंमत वाटे, कौतुकही वाटे. त्याच्या तीव्र बुद्धीची व वाक्यचातुर्याची कल्पनाही. मेघनाला एखादा विषय अडला, मुद्दा कळत नाही असं झालं की ती संतोषकडे तिच्या घरून मुद्दाम येत असे. संतोषही उत्साहाने तिला अडलेला मुद्दा, सिद्धांत, गणित, विषय सगळं समजावून देत असे. संतोष एखादा मुद्दा समजावून सांगत असताना ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहत बसे. अशा वेळी तिला खरेच
एखादी गोष्ट अडली आहे की ती त्या निमित्ताने संतोषला भेटायला आली आहे असा संभ्रम पडेल. संशय निर्माण होईल. मुद्दा समजावून सांगताना त्यालाही जास्त हुरूप व उत्साह वाटत असे. मेघनाबद्दल संतोषला एक आंतरिक आकर्षण वाटायला लागले. संतोष व मेघना बोलत असत त्यावेळी त्या दोघांकडे पाहत असताना यांची जोडी किती खुलून दिसेल असा विचार श्रद्धाच्या मनात अपरिहार्यपणे येईल. भाऊसाहेबांचा मेहुणा संतोष आणि भाऊसाहेबांची भाची मेघना यांच्यात तसे काहीच नाते नव्हते. मेघना व संतोष यांच्याकडे पाहत असताना केवळ श्रद्धाच्याच नव्हे तर नर्मदा, भाऊसाहेब, अण्णासाहेब सर्वांच्याच मनात जोडा किती छान दिसेल असा विचार येत असे. भाऊसाहेबांची बहीण श्रद्धा म्हणजे एक देव माणूस होती. तिचा स्वभाव अत्यंत शांत होता. ती समंजस होती. मनाविरुद्ध कितीही गोष्टी घडल्या तरी तिच्या सहनशीलतेला अंत नव्हता. ती कधीही मोठ्या आवाजात बोलत नसे. आपण रागवलो की आवाज स्वाभाविक आपोआप मोठा होतो. हळू आवाजात रागवता येत नाही. रागाच्या तीव्रतेबरोबरच आवाजाची पट्टी उंच होत जाते. पटत नसेल तर प्रयत्न करून पहा. एखाद्यावर पोटतिडकीने परंतु हळू आवाजात रागवता येते का ते पहा. तुम्ही रागावता त्यावेळी तुमचा आवाज किती मोठा असतो ते पहा. श्रद्धा अत्यंत समंजस, शांत, दुसऱ्यांना समजून घेणारी, सहनशील होती. तिचे हे गुण संतोषला अतिशय आवडत असत. सहनशीलतेची, सौजन्याची, प्रेमाची ती मूर्तिमंत मूर्ती होती. जवळच्या व्यक्तींवर ती आपल्या प्रेमाचा वर्षाव करीत असे. एवढेच नव्हे तर तिच्या सहवासात येणाऱ्या सर्वांवर ती प्रेमाचा वर्षाव करे. आईजवळ एवढे गुण आहेत तर मुलगीही तशीच गुणसंपन्न असणार असा संतोषचा कयास होता. तो तिच्याकडे आकर्षित होण्याचे हे आणखी एक कारण होते. प्रत्यक्षात मेघना चिडचिडी, रागीट, हट्टी स्वभावाची मुलगी होती. तिची आई अन्याय निमूटपणे सहन करीत असे तर मेघना अन्यायाविरुद्ध दंड थोपटून लहानपणापासून उभी राहत होते. संतोष व मेघना एकमेकांकडे लहानपणापासूनच हळूहळू आकर्षित होत होती ही वस्तुस्थिती होती. संतोषचे पदव्युत्तर शिक्षण पुरे झाले. तो आता 24 वर्षाचा तगडा तरुण झाला होता. मेघना 16 वर्षाची होती. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे ती थोराड होती. पूर्ण उमललेले नाही तर अर्ध उमलते फूल ती निश्चित होती. 10वीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन ती आता 11वीला ज्युनियर कॉलेजमध्ये आली होती. दोघांच्याही सहवासाला
एकत्र फिरण्याला घरच्यांची मूकपणे संमती होती. मेघनाचे शिक्षण पुरे झाले की दोघांचे लग्न लावून द्यायचे हे दोन्ही कुटुंबांनी म्हणजे श्रद्धाचे यजमान आप्पासाहेब व संतोषचे वडील अण्णासाहेब यांनी जवळजवळ निश्चित केले होते. संतोष एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीवर त्याच शहरात रुजू झाला होता. दोघांच्या गाठीभेटी निमित्ताने वारंवार होत असत. सर्व काही छानपैकी चालले होते. जीवन म्हणजे एक रमणीय, प्रेक्षणीय, आनंद उपभोगत फिरण्याचे पर्यटन स्थळ आहे असे दोघांनाही वाटत होते. जीवनात सुख, आनंद याबरोबरच दुःखालाही तोंड द्यावे लागते याची त्यांना कदाचित कल्पना असली तरी अनुभव नव्हता. भविष्यात देवाच्या मनात तो अनुभव त्यांना द्यावा असे असावे. मैत्रिणीबरोबर मेघना स्कूटरवरून घरी येत असताना स्कूटरला अपघात झाला. एका बसने वळण घेताना बसच्या पाठीमागच्या बाजूने त्यांना कट मारला. दोघीही अगदी वेड्या वाकड्या फुटपाथवर फेकल्या गेल्या. त्यांची स्कूटर बसच्या मागच्या चाकाखाली आली. केवळ दैव चांगले म्हणून त्या वाचल्या, अन्यथा त्या दोघीही बसच्या मागच्या चाकाखाली आल्या असत्या. दैव वाईट म्हणून त्यांना बसने उडवले, दैव चांगले म्हणून त्या बस खाली आल्या नाही असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल. परंतु बऱ्याच वेळा आपण असे बोलतो, आपले दैव वाईट म्हणून अपघात झाला, परमेश्वराची कृपा म्हणून त्यातून आपण वाचलो. वाईट झाले तर आपल्या दैवाला दोष, चांगले झाले तर परमेश्वराची कृपा. दोन्ही गोष्टी दैवाला तरी द्या किंवा परमेश्वराच्या नावावर तरी लिहा. मेघना व तिच्या मैत्रिणींना दोघांनाही तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. आसपासच्या लोकांनी चटकन ॲम्ब्युलन्स बोलवून त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं. नाहीतर बऱ्याच वेळा अपघात झाल्यावर लोक सेल्फी काढतात, मोबाईलवर फोटो काढतात, परंतु मदतीला धावत नाही असे बऱ्याच वेळा आढळते. दोघींवरही ऑपरेशन करावे लागले. दोघी हातीपायी नीट हो वन पीस हॉस्पिटलमधून घरी परतल्या. दुर्दैवाने एकच गोष्ट वाईट झाली. अपघातात मेघनाच्या गर्भाशयाला धक्का बसला होता. तशी ती पूर्णपणे बरी झाली होती, पण डॉक्टरांनी एकच शंका प्रकट केली, जर तिला दिवस राहिले तर तिच्या जीवाला कदाचित धोका होता. त्या बाबतीतही डॉक्टरांना निश्चितपणे काही सांगता येत नव्हते. एखादे वेळी सर्व काही व्यवस्थित निभावेलही, एखादे वेळी दोघांनाही गर्भाला व मेघनाला धोका संभवतो.
तीच शक्यता त्यांना जास्त वाटत होती. मेघना गर्भधारणेपासून दूर राहिले तर उत्तम. डॉक्टर पुढे असेही म्हणाले, अर्थात हे तुम्हीच ठरवायचे आहे, परंतु विवाहाच्या अगोदरच तिच्या भावी पतीला हे समजावून सांगावे असे माझे मत आहे. त्यामुळे पुढे होणारी गुंतागुंत होणार नाही. उगीचच निरनिराळ्या समस्या निर्माण होणार नाही. 3-4 महिन्यात मेघना पूर्णपणे बरी झाली. ती पुन्हा कॉलेजला जाऊ लागली. वरवर पाहता ती व्यवस्थित दिसत होती. तिच्या बाबतीत अशी काही समस्या असू शकेल असा कुणाला संशयही येत नसे. ही गोष्ट फक्त मेघनाच्या आईवडिलांना माहीत होती. त्यांनी ही गोष्ट गुप्त ठेवली होती. मेघनालाही त्यांनी ती सांगितली नव्हती. श्रद्धाचा भाऊ भाऊसाहेब, संतोषचे वडील अण्णासाहेब यांनाही ही गोष्ट अजून माहीत नव्हती. संतोष अर्थातच अनभिज्ञ होता. मंडळी, आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला मुळीच विसरू नका. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण कोण जाणे पुढील कथा ही फक्त तुमच्यासाठीच बनलेली असेल.